नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे एम्स 2026 साठी ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहेत। हे एम्स 2026 चे ऍप्लिकेशन तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहेत, याच्यामध्ये कोणकोणते एम्स इन्क्लुडिंग केलेले आहेत, त्याचबरोबर एम्स 2026 चा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला किती फीज या ठिकाणी पे करायची आहे, त्याचबरोबर कोणते कोणते कोर्सेस याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेले आहेत, या सर्व गोष्टींचा तुम्हाला आजचा हा व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। हा काय एम्स 2026 चा ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेला आहे। या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला नीट एक्झाम देण्याची काही जरूरत असणार नाहीये, कारण की याच्यामध्ये तुम्हाला बीएससी नर्सिंग आणि जे काही पॅरामेडिकलचे प्रोग्राम्स आहेत जे एम्स स्वतः कंडक्ट करतं आणि ह्याचा जो काही प्लेसमेंट रेशो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने असतो। कारण की एम्स मधून जर तुम्ही बीएससी नर्सिंग केली, एम्स मधून जर तुम्ही पॅरामेडिकलचा कोर्स केला, तर तुम्ही 100% तुमचं जे काही प्लेसमेंट्स असणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं। त्याच्यामध्ये तुमचा पॅकेज रेंज सुद्धा खूप छान पद्धतीचं असू शकतं। त्यामुळे ही एक्झाम सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी द्यायची आहे। ह्या एक्झाम देण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या एम्स मध्ये हा बीएससी नर्सिंग आणि पॅरामेडिकलचा कोर्स करता येईल या संदर्भात आपण एक थोडक्यामध्ये सांगणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही एम्स रायपूर, ऋषिकेश, भोपाळ, भटिंडा, भुवनेश्वर, कल्याणी, देवघर, गोरखपुर, जोधपुर, बिलासपुर, नागपूर, मंगलागिरी, एम्स पटना, एम्स बीबीनगर, एम्स रायबरेली, एम्स गुवाहाटी, एम्स जम्मू आणि एम्स राजकोट या ठिकाणी तुम्ही बीएससी नर्सिंग, बीएससी ऑनर्स नर्सिंग आणि जे काही बीएससी अप्लाइड हेल्थ अँड पॅरामेडिकलचे जे काही प्रोग्राम्स आहेत जे एम्स कंडक्ट करतं, याच्यामध्ये तुम्ही या सर्व एम्स मध्ये पार्टिसिपेट करू शकता। ह्याचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म निघालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ते म्हणजे ह्याचा जो काही ऍप्लिकेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेला आहे, याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍप्लिकेशन फॉर बीएससी ऑनर्स नर्सिंग, हा ऑनर्स नर्सिंगचा प्रोग्राम जो आहे तो फक्त मुलींसाठी आहे। आणि जो काही बीएससी नर्सिंग पोस्ट बेसिक, बीएससी अलाइड अँड हेल्थ केअर कोर्स 2026 हा जो आहे हा सर्व विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात। ह्याची जी काही स्टार्टिंग डेट आहे ती 25/3/2026 म्हणजे 25 मार्च 2026 आणि क्लोजिंग जी काही डेट आहे ती 24/4/2026 दुपारी 5 वाजेपर्यंत आहे। म्हणजे 24 एप्रिल हा या फॉर्मची लास्ट डेट आहे। ह्याच्यामध्ये हा ऑनलाईन फॉर्म असल्यामुळं याची करेक्शन विंडो देखील त्यांनी 29/4/2026 ते 3/5/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिली आहे। तुमची जर काही या फॉर्म भरत असताना चुका झाल्या आणि हा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम तुमचा दुरुस्त करण्याची तारीख त्यांनी 29 एप्रिल ते 3 मे 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म काही करू शकता, एडिट करू शकता। त्याच्यानंतर हे जे काही ऍडमिट कार्ड आहे, कारण की 3 वेगवेगळ्या या ठिकाणी एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट जे ऍडमिट कार्ड आहे ते बीएससी ऑनर्स नर्सिंगचं आहे, ते 19/6/2026 म्हणजे 19 जूनला या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे नीटची एक्झाम या ठिकाणी तुमची नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या एक्झामचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये। दुसरी जी आहे ते बीएससी नर्सिंग पोस्ट बेसिक, त्याचं जे काय येणार आहे हॉल तिकीट ते 25/5/2026 पर्यंत म्हणजे टेंटेटिव्ह त्यांनी 25 मे पर्यंतची तारीख दिलेली आहे। आणि तिसरा जो कोर्स आहे तो बीएससी अलाइड हेल्थ केअर, ह्याची जी काही ऑनलाईन जे काही तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे ते 27/6/2026 पर्यंत तुम्हाला टेंटेटिव्ह मिळू शकतो। त्याचबरोबर ह्या एक्झामचा टेंटेटिव्ह जो टाइम आहे तो टेंटेटिव्ह टाइम फॉर बीएससी नर्सिंग हा 27 जून 2026 शनिवारी आहे। बीएससी नर्सिंग पोस्ट बेसिक जो कोर्स आहे त्याचा जो काही टेंटेटिव्ह एक्झामचा डेट जी आहे ती 30 मे 2026 आहे। आणि बीएससी अलाइड हेल्थ केअर कोर्स ह्याचा जो काही एक्झामची डेट आहे ती 4 जुलै 2026 ला शनिवारीच आहे। तिन्ही एक्झाम यांनी शनिवारी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये कोणताही लॉस या ठिकाणी होणार नाहीये। ह्याच्यामध्ये हे जे काही एक्झाम्स असणार आहेत ह्या एक्झाम तिन्ही एक्झाम ह्या ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत। तिन्हीचाही मोड ऑनलाईन मोड आहे आणि ऑनलाईन मोड असल्यामुळं एक्सपेक्टेड डेट एक्झामिनेशनचा जो काही रिझल्ट आहे तो बीएससी नर्सिंगचा
तो या ठिकाणी 5 जून फ्रायडेला त्याच ठिकाणी होईल म्हणून सांगितलेलं आहे. ह्याचा जो काही सेकंड जो अलाइड हेल्थ कोर्स जो आहे त्याच्यामध्ये त्याचा जो काय आहे तो 10 जुलैला होणार आहे रिझल्ट डिक्लेअर. आणि बीएससी ऑनर्स नर्सिंग 80 ऑल पार्टिसिपेंट जे असतात त्यांच्यासाठीचा जो काही रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तो 4 जुलै 2026 ला या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे ह्याचे रिझल्ट सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी डिक्लेअर होतील. त्याच्यानंतरच तुम्हाला जो काही तुमच्या कॅटेगरी वाईज सीट अलोकेशन या ठिकाणी मिळणार आहे. आता या एक्झाम मध्ये तुम्हाला किती फीज या ठिकाणी लागणार आहे याची देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी मी देतो. जनरल आणि जनरल युआर यांच्यासाठी ह्याची जी काही फीज आहे जनरल कॅटेगरीसाठी ती 2000 रुपये आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी साठी 2000 रुपये आहे. शेड्यूल कास्ट एससी साठी 1600 रुपये 1600 रुपये आहे. एसटी साठी 1600 रुपये आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस साठी 1600 रुपये आहे म्हणजे 1600 रुपये आहे. आणि जी काही पीएच चे कॅन्डिडेट असतात पर्सनल विथ बेंचमार्क्स डिसॅबिलिटी यांच्यासाठी 0 रुपये फीज या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही ही फीज या ठिकाणी पे करू शकता. मोड ऑफ द पेमेंट जे आहे तो थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग थ्रू तुम्ही काय करू शकता, याची फीज या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पे करू शकता. ह्याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट अवेलेबल असणार आहे. त्यांची जी काही एम्सची वेबसाईट आहे www.emsexams.ac.in ह्याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, ह्याचा जो काही तुमचा रिझल्ट आहे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तो रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता ह्याच्यामध्ये कोर्सेस कोणते कोणते ऑफर केलेले आहेत एम्स मध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री. ओके, ह्याच्यानंतर दुसरा जो प्रोग्राम आहे बॅचलर ऑफ मेडिकल रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. हा पण खूप चांगला आहे. ज्यांना रेडिओलॉजी मध्ये करिअर करायचं असेल ते विद्यार्थी देखील हा कोर्स करू शकतात. 100% प्लेसमेंटचे कोर्सेस आहेत बाळांनो. इतर कोणत्याही विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही कॉलेजमधून करण्यापेक्षा एम्स मध्ये केल्यानंतर तुमच्या नावामागे एक चांगला ब्रँड लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्याच्यानंतर बीएससी ऑनर्स नर्सिंग हा प्रोग्राम आहे. ऑनर्स नर्सिंग असल्यामुळे हा 4 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रोग्राम देखील करू शकता. हा प्रोग्राम जर तुम्ही एम्स मधून केला तर नक्कीच तुम्ही पुढे टीचिंग मध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही पुढे जाऊन पीएचडी सुद्धा या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर बीएससी नर्सिंग पोस्ट बेसिक आहे. हा पण प्रोग्राम तुम्ही चांगला आहे, हा पण तुम्ही करू शकता. नंतर बीएससी इन डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट हा पण खूप चांगला प्रोग्राम आहे. बीएससी इन डेंटल हायजीन हा पण एक चांगला प्रोग्राम आहे. बीएससी इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी हा पण खूप छान प्रोग्राम आहे. बीएससी इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी म्हणजे हे सर्व जे काही प्रोग्राम्स आहेत ह्या सर्व प्रोग्राम्स मध्ये 100% प्लेसमेंट या ठिकाणी आहे आणि करिअर पण खूप छान आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये किंवा वेगळं काहीतरी करायचं आहे, ज्यांना विदाऊट नीट ह्या एक्झाम मधून तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर नक्कीच ह्याचा फॉर्म भरायचा आहे. आणि ह्याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला या ठिकाणी संपर्क करू शकता. स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचा हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही फिलअप करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन खूप कमी राहतं, कारण की खूप विद्यार्थ्यांना माहितच नाहीये की असा कुठला तरी फॉर्म निघतो आणि हा फॉर्म निघल्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरून एम्स मध्ये जाऊ शकता. एम्स मध्ये जाऊन तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्यामुळे हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ब्राईट फ्युचर मेकरच्या पुण्याच्या ऑफिसला असेल, नंतर आपला ऑनलाईन तर आपण भरतोच फॉर्म, त्याचबरोबर लातूरमध्ये सुद्धा तुम्ही आपला हा फॉर्म भरू शकता. लातूरमध्ये आमचं लक्ष एज्युकेशन कन्सल्टन्सी म्हणून ऑफिस आहे IIBच्या समोर, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बारामतीमध्ये देखील आपलं ब्राईट फ्युचर मेकरचं सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व गायडन्स आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आजचा जो हा व्हिडिओ आहे तो सर्वांनी या ठिकाणी शेअर करायचा आहे. शेअर करून ह्या एम्सच्या जे काही एक्झाम आहे याच्यासाठी लागणारा सर्व सिलेबस, त्याचबरोबर ह्या एम्सच्या ह्यासाठी लागणारे सर्व नोट्स तुम्हाला या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी डिटेल्स मध्ये मिळून जातील. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे.
आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ब्राईट फ्युचर मेकर्सच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.